मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु शेतकऱ्यांना मोसंबीचा भाव योग्य प्रमाणात मिळत नाही। मोसंबी माल जरी शेतकऱ्याचा असला तरी त्याचा बाजारभाव हा बागवानच ठरवतात। जर मोसंबी शेतकऱ्याने स्वतः तोडून बाजारात नेली तरी तिथेही मोसंबीच्या गंजी लावून लिलाव केले जातात। 22,000 रुपये एक, 22,100 लिलाव पटला नाही तर शेतकऱ्याला दुसरा कोणताही पर्याय उरत नाही। मोसंबीचे फळ साठवणुकीसाठी गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेज सारखा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे फळ नाशिवंत होते। तो ती मोसंबी परत घरीही आणू शकत नाही, त्यामुळे त्याला मिळेल त्या भावात तो लिलाव मान्य करावाच लागतो। बोली काय 5 आणि 10 म्हणते ती ह्या भावात मला आणायला पुरतो का? एक तर पिकाला पुरत नाही, पाणी द्यायला पुरत नाही, हां एक तर परेशान आहे शेतकरी, आणि ह्या भावात माल द्यायचा म्हणलं कुठं पुरतो देऊ? हां मंजूर लागतंय, काय खर्च नाही आहे शेतकऱ्याला, मेहनत करावं लागते, खतं औषधं पाणी, एक तर पावसाना धुईना सगळे माल हे हो राहिले, आणि ह्या भावात तोडून इथं आणायचं म्हणल्यानंतर त्याचं भाडं हमाली तर निघालं पाहिजे ना, आणि आम्हाला काय उरतं त्यात मग शेतकऱ्याला? 12 महिने मेहनत करून फुकट चालले जातील सगळे आमची मग। हां होय, सांगा बरं तुम्ही काय करायचं मग? आपल्या जिल्ह्यात मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणात होतेच, परंतु शेतकऱ्याच्या लागवड पद्धतीमध्ये काही चुका होत असल्यामुळे बाग मोठी झाल्यावर अनेक अडचणी येतात। चुकीच्या औषध फवारणीमुळे फळगळतीही होते। झाडांना पाणी द्यायचे नियोजन चुकल्यामुळे कधी फळे लागतात तर कधी शेतकरी म्हणतात की यावर्षी बाग फुटलाच नाही, फळे लागलीच नाही। ह्या जो मंगू रोग आहे तर त्या रोगाच्या नियंत्रणासाठी पाहिजे तितके प्रयत्न झालेले नाहीत किंवा माहितीच्या अभावामुळे झालेले। तर या मोसंबीच्या बागेत नेमकं माहितीचा आणि मार्गदर्शनाचा अभावामुळेच हा सर्व प्रकार घडतोय। योग्य वेळी योग्य खताचं व्यवस्थापन, औषधी व्यवस्थापन, कीटकांची ओळख, त्याच्यानंतर बाजारशी संलग्न जे काय बाबी असतात की मार्केटिंग, कोणत्या भागात किती दर मिळतोय, आपल्या भागात काय दर मिळतोय आणि कधी तोडायला पाहिजे, या सर्व बाबतीत शेतकरी अनभिज्ञ आहे। त्यामुळे यांना मार्गदर्शनाची गरज आहे, आणि योग्य मार्गदर्शन, योग्य तंत्रज्ञान जर मिळालं तर आपली GI नामांकन मिळालेली जी मोसंबी ही 7 समुद्रापार नक्कीच जाईल, आणि त्यातून शेतकऱ्यांनाही अधिकचे 2 पैसे मिळतील, शेतकऱ्यांचंही भलं होईल। चुकीच्या खतांमुळे मातीची आणि मोसंबी बागांची मोठ्या प्रमाणात हानी होते। झाडांची योग्य वाढ होत नाही। मोसंबी झाडांची चुकीच्या पद्धतीने कटिंग केल्यामुळे मोसंबी फळ उत्पादनात घट होते। माझ्याकडे 2 हेक्टर मोसंबी आहे, आता ती 5व्या वर्षाला आहे। आतापर्यंत थोडाफार माल निघाला, पण त्याचा काही योग्य भाव नाही भेटला, ते असंच गेला 400 कधी 500, आणि ते भावाचं बी कोणी काही सांगितलं नाही। असं फळगळ होऊ राहिली बुवा, याच्यामुळं आपण द्यायला बुवा। जालना जिल्ह्यात जे प्रचंड मोसंबीचं उत्पादन होतं, एक थोडक्यात समृद्धी साखर कारखान्याच्या उद्योगातून काम करत असताना आम्ही समृद्धी ॲग्रोफ्रेश नावाचं एक उद्योग समूह मोसंबीवर काम करणार आहे। 2च हेतू त्या ठिकाणी त्या उद्योगाचे आहेत। एक पहिला हेतू की माझा मोसंबी पिकवणारा शेतकरी जो या व्यापाऱ्याकडून, या बागवानाकडून पिळला जातो, त्याला त्या ठिकाणी थांबवणे आणि त्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्याला तांत्रिक सहकार्य करणे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आणणे हा उद्देश आहे। आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी जवळपास एक 80 ते 90 कोटी रुपयाची गुंतवणूक वडीगोद्रे येथे समृद्धी ॲग्रो फ्रेश नावाची कंपनी, जी समृद्धी शुगर्स लिमिटेडचे ग्रुपची आहे, ती करते आहे। जागतिक बाजारपेठेत आहेत। समृद्धी उद्योग समूहाने आता एक विडा उचलला आहे की आमच्याच ऊस उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांना बरोबर घेऊन या जगाचीच आणि या देशाची बाजारपेठेत मोसंबीची ओळख निर्माण करायची, माझ्या शेतकऱ्याच्या त्या मालाला भाव मिळवून द्यायचा, आणि हे शिवधनुष्य आम्हीच उचलणार आहोत, कारण आमचा माल कसा विकायचा हे आता आम्हालाच ठरवायची वेळ आलेली आहे।